डोंबिवलीच्या MIDC परिसरामध्ये आज बॉयलरचा मोठा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या तिथे पोहोचल्याची आताची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय। या सगळ्या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी याआधी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता ते स्वतः घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय। MIDC दुर्घटनेच्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। आतापर्यंत 8 जणांचा एकूणच या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर जवळपास 35 ते 40 जण अजूनही जखमी आहेत। त्या सगळ्यांवरती सध्या उपचार केले जात आहेत। डोंबिवलीच्या MIDC परिसरामध्ये आज दुपारच्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला आणि परिसरामधल्या इतर कंपन्या सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। मोठ्या संख्येने अग्निशमन दलाकडून हे बचाव कार्य करण्यात आलं। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र ही आग बराच तास धुमसत होती आणि बऱ्याच आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा या आगीनं गिळंकृत केलेलं बघायला मिळालं होतं आणि त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। तर ही दुपारच्या वेळेची दृश्य सुद्धा आपण एका बाजूला बघतोय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो तातडीने रिकामी करण्यात आला। हा बॉयलरचा स्फोट इतका मोठा आणि इतका तीव्र स्वरूपाचा होता की या परिसरामधल्या आसपासच्या ज्या इमारती होत्या, घरं होती, या सगळ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या घरांचे पत्रे तुटलेले आहेत, काचा फुटलेल्या आहेत। तर ही सगळी लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला या सगळ्या स्फोटाच्या प्रकरणामध्ये आणि अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत। या सगळ्या जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या या दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचल्याचं कळतंय आणि या दुर्घटनेच्या स्थळाची सध्या त्यांच्याकडून पाहणी सुरू आहे। एकूणच काय पद्धतीने इथे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे किंवा बचाव कार्य सुरू आहे, या सगळ्याविषयीचे अपडेट्स, या सगळ्याविषयीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेताना दिसत आहेत। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू आणि 64 जण जखमी असल्याचं कळतंय। अजूनही ही आग काहीशी धुमसती आहे। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या घटनास्थळी अजूनही दाखल झालेल्या आहेत आणि संपूर्ण हा परिसर रिकामी करण्यात आलाय। एका कंपनीमध्ये हा स्फोट झाला, बॉयलरचा स्फोट होता आणि नंतर ही आग भडकत गेली। आजूबाजूच्या कंपन्या सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दिसतात। खरं तर खूप दाटीवाटीचा असा हा MIDCचा परिसर आणि केवळ MIDC, केवळ या छोट्या मोठ्या कंपन्या नाहीत, तर आसपास असणारी झोपडपट्ट्यांची आणि छोट्या मोठ्या वस्त्यांची ही गर्दी आपण बघतोय। त्यामुळे जखमींची संख्या सुद्धा काही तासांनी वाढलेली बघायला मिळाली। आतापर्यंत 64 जण या संपूर्ण अपघातामध्ये, या संपूर्ण स्फोटाच्या घटनेमध्ये जखमी असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री या सगळ्या दुर्घटनेच्या ठिकाणाचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री या सगळ्याविषयी सरकारकडून काही मदत घोषित करू शकतात का, याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। अनेक संस्थांच्या माध्यमातून सुद्धा इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा इथे मदत करताना दिसत आहेत। डोंबिवलीमधली ही भीषण अशी घटना आज दुपारच्या सुमारास घडलेली बघायला मिळालेली होती। एका केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला होता आणि या स्फोटामुळे जवळपास 2 किलोमीटर पर्यंतची ही जमीन आणि डोंबिवलीचा हा परिसर हादरून गेलेला बघायला मिळाला। तर डोंबिवलीच्या MIDC दुर्घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र तिथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा पोहोचलेले दिसत आहेत। दुर्घटनास्थळाची सध्या या दोघांकडूनही पाहणी सुरू आहे। याआधी मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये होते, तिथे सुद्धा दुष्काळाची आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर आता या दुर्घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांच्या मदतीने, अनेक जवानांच्या मदतीने हे बचाव कार्य झाल्याचं बघायला मिळालं। या आगीची तीव्रता इतकी होती की अनेक तास ही आग विझवण्यामध्येच खर्च झालेले आहेत। त्यामुळे आणखी काही जखमींचा आकडा सुद्धा वाढू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। सध्या तरी या स्फोटामध्ये 64 पेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत, भाजलेले आहेत। या सगळ्याची माहिती समोर येताना दिसते आहे।
तर हे कूलिंग ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। ही काही डोंबिवलीच्या MIDC मध्ये घडलेली पहिलीच घटना नाही आहे। खरं तर दुर्दैव आहे, कारण 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी अशाच पद्धतीची घटना घडलेली होती। मात्र तरी सुद्धा या ठिकाणी कुठलीही खबरदारी घेण्यात आलेली नव्हती आणि याच घटनेची पुनरावृत्ती आता झालेली सुद्धा बघायला मिळते, ज्यामध्ये नाहक 8 जणांचा मृत्यू झालाय।